जुगाराच्या नादात तरुणाने घरातच केली चोरी। युवकाने कसिनो जुगाराच्या ऑनलाईन गेम खेळण्यासाठी घरातील 9.5 तोळे सोने चोरले। मोबाईलवर अनेक ऑनलाईन गेम युवकांकडून खेळल्या जात आहेत। या गेममुळे अनेकांना पैसे मिळत असल्याचे जाहिराती पाहून झटपट श्रीमंत होण्यासाठी या गेम खेळण्याकडे युवकांचा ओढा वाढत आहे। साताऱ्यातील कराड शहरात एका 20 वर्षीय युवकाने ऑनलाईन कसिनो जुगार या गेममध्ये खेळण्यासाठी पैसे हवे असल्याने घरातीलच 9.5 तोळे सोने आपल्या मित्राच्या सहकार्याने चोरून विकल्याचे समोर आले आहे। या प्रकरणात घरफोडीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर घरातीलच मुलगा चोर निघाला आणि त्यानंतर पोलिसांना धक्कादायक अशी ऑनलाईन गेमची माहिती मिळाली। ऑनलाईन गेम खेळणाऱ्या मुलाचं नाव श्रेयस शिंदे आहे, तर त्याला सोने विकण्यासाठी मदत करणाऱ्या मित्राचं नाव साहिल सुतार असे आहे। या दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे। द बेस्ट थिंग टीम कराड। 8 जुलै 2025 रोजी कराड पोलिसांच्या अंतर्गत CR नंबर 807 अंतर्गत एक घरातील चोरीच्या संदर्भाने गुन्हा दाखल झाला। हे जे ग्रस्त आहेत हे कराड शहरामध्ये राहणारे आहेत। हे एकत्र कुटुंब मध्ये राहतात आणि त्यांच्या घरामध्ये 9.5 तोळे सोनं ह्याच्या घराच्या गेल्या संबंधाने त्यांना आयडेंटिफाय झालं आणि त्याच्यामध्ये त्यांनी मग घरातल्या इतर लोकांकडे चौकशी केली आणि चौकशी केल्यानंतर ते पोलीस स्टेशनला आले आणि पोलीस स्टेशनला त्यांनी सांगितलं की अशा प्रकारची आपल्या घरामध्ये चोरी झालेली आहे। त्यावेळेला आम्ही अधिक तपासामध्ये त्यांना विचारणा केली की बाबा घरामध्ये किती लोक आहेत, काय किंवा एकत्र कुटुंब आहे आमच्याकडे, असं त्यांनी सांगितलं। मग त्यावेळेला त्यांनी सांगितलं की बाबा एक आमचा जो मुलगा आहे घराचा सदस्य तो थोडासा भेदरलेला आहे आणि घाबरलेला आहे, त्याचं नाव श्रेयस आहे। मग त्याला आम्ही विचारपूस केली असता त्याचा मोबाईल वगैरे सर्च वगैरे केला, त्याच्याने समजलं की हा मुलगा जो आहे हा कॅसिनो नावाचा जो जुगार आहे ऑनलाईन, हा जुगारामध्ये हे करतो। जुगार मग त्याच्यावर अधिक परत जर तपास करून त्यांनी सांगितले की मी या जुगारासाठी मी पैसे सोने घेतले आणि एका इस्माला त्याचा जो मित्र आहे त्याला मी दिला आणि त्यांनी ते विकलं आणि त्यातनं मला जे पैसे आले ते जुगारामध्ये लावले आणि जुगारामध्ये खर्च केले। अशा प्रकारचे त्यांनी आपल्याला सांगितलं। घरामध्ये कोणालाही काही न सांगता या मुलाने अशा प्रकारचं 9.5 तोळे सोनं चोरीला गेल्या संबंधाने त्यांनी सांगितले। त्यानंतर मग ते सोनंसुद्धा आपण रिपोर्ट केलेला आहे। सदर गुन्ह्याचा तपास माननीय पोलीस अधीक्षक तुषार जोशी साहेब यांच्या आणि त्याचप्रमाणे ॲडिशनल SP मॅडम वैशाली कडूकर मॅडम, त्याचप्रमाणे SDPO अमोल ठाकूर साहेब आणि DBचे कर्मचारी यांच्या सर्व सहकार्याने आणि साहेबांच्या मार्गदर्शनाने असं त्याचा गुन्हा उघडकीस आणला आणि 9.5 तोळे सोनं या ह्याच्याकडून हे केलेलं आहे। सदर आरोपीला आपण अटक केलेली आहे, त्याच्या मित्राला सुद्धा अटक केलेली आहे। माननीय न्यायालयामध्ये त्यांना प्रोड्यूस केलेलं आहे आणि त्यांचा MCR झालेला आहे। सध्या मुलं ही ऑनलाईन जुगारामध्ये व्यस्त झालेली आहे आणि घरातल्यांना कुणालाही त्याबाबत कुठल्या प्रकारची खबर नसते आणि मग अशा प्रकारचं घरातलं कुठलंसुद्धा एक मौल्यवान वस्तू ते घेतात विकतात, घरातल्यांना कुणालाही माहीत नसतं। त्यानंतर मग कालांतराने मग चोरीसारख्या फिरायला गेल्या। तर मुलं ही ऑनलाईन जुगारामध्ये जाऊ नये आणि त्याच्यामध्ये त्यांनी पैसे घालू नये त्याच्यासाठी सर्व पालकांनी आपण चेकआउट केले पाहिजे, वाममार्गाला गेलेले आहेत की नाही पाहिलं पाहिजे। यदा कदाचित ह्याच्या केसमध्ये जर समजा जर त्यांनी तक्रार दिली असती आणि गुन्हा उघडकीस आला नसता आणि त्याला माहीत नसतं म्हणजे उघडकीस आला तर ह्याच्या प्रवृत्तीला परत त्याला वाव मिळाला असता आणि त्यांनी परत घरचे अनेक मौल्यवान वस्तू त्यांनी चोरल्या असता आणि त्याच्यामध्ये तो गुंतत गेला असता किंवा कदाचित त्याच्या मनाला कुठंतरी हे गेलं असतं की मी घरामध्ये असं हे केलेलं आहे आणि ते गेलेले जुगारामध्ये पैसे गेलेले मी ते रिकवर करू शकलो नाही आणि त्याच्यामुळे खच्चीकरण होऊन मानसिक त्याला दडपण होऊन कदाचित तो स्वतःचं सुसाईड करून घेण्यासुद्धा मार्गाला जाऊ शकतात। त्यामुळे मुलांच्याकडे लवकरात लवकर श्रीमंत होण्यासाठी अशा प्रकारचे ॲप जे बाजारात आलेले आहेत आणि जे काय बरेचसे मोठमोठे कलाकार त्याची हे दाखवतात, ॲडव्हर्टाईज दाखवतात, त्याच्यामुळे नवयुवक किंवा हे युवक आहेत हे युवक ह्या प्रबोधनाला बळी पडतात आणि अशा प्रकारच्या केसेसचं प्रमाण हळूहळू वाढत चाललेलं आहे।